नमस्कार. निकोटीन, अल्कोहोल, ड्रग्ज आणि इंटरनेट या व्यसनांबाबत जागरूकता लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो गेले वर्षभर से नो बोलो ना ही वेबिनार सिरीज करत आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना नव्याने कळलं. पैसा असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल तरी काही उपयोग नाही. शेवटी आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं. मग निसर्गाने आपल्याला निरोगी शरीर जर दिलं असेल तर आपल्या हाताने व्यसनांना जवळ करून आरोग्यापासून लांब का जायचं, नवे आजार का निर्माण करायचे याचा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा. तुम्ही, आम्ही, सर्व लोकांनी. आणि म्हणूनच नकार द्या, से नो, बोलो ना. नकार द्या सर्व व्यसनांना, निकोटीन, अल्कोहोल, ड्रग्ज, अंमली पदार्थ आणि अर्थातच आता सध्या इंटरनेट हे एक नवीन माध्यम तयार झालं आहे की ज्याच्या आहारी लोक जात आहेत आणि त्याच्यापासून सुद्धा त्याचं व्यसन निर्माण होऊन त्याच्यापासून नवीन प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. डॉक्टर आनंद नाडकर्णी, डॉक्टर आशिष देशपांडे, डॉक्टर शिरीषा साठे, डॉक्टर रोहन बारटाके, मुक्ता पुणतांबेकर या सर्वांनी आमच्या आधीच्या एपिसोड्समध्ये या व्यसनांबद्दल, त्याच्यापासून लांब कसं राहावं याबद्दल अगदी तपशीलवार माहिती दिली आहे. डॉक्टर कौस्तुभ राडकर जे आयर्नमॅन ट्रायथलॉन एक्सपर्ट आहेत, त्यांनी व्यसन करायचं तर व्यायामांचं करा, पॉझिटिव्ह ॲडिक्शन करा असं सांगितलं आहे. हे सर्व एपिसोड्स आमच्या म्हणजे रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या वेबसाईटवर किंवा रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. सर्वांनी ते जरूर बघा आणि त्यानंतरही तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर आमच्याशी जरूर संपर्क साधा. आज एक नवीन एपिसोड आम्ही तुमच्या पुढे घेऊन येत आहोत. व्यसनाधीनतेबद्दल आणि त्यापासून लांब कसे राहावे याच्याबद्दल चर्चा होणार आहे अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून. मनोरंजन विश्व आणि व्यसनाधीनता यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? एकमेकांवर त्याचे काय परिणाम होतात? मुलांनी मनोरंजन विश्वामधून काय मेसेज घ्यायचा याची सगळी चर्चा होणार आहे. ती दोन मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि डॉक्टर चंद्रशेखर फणसाळकर ही दोघं. अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना आपण सर्वजण ओळखता. त्यांच्या देऊळ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना अभिनयाचा आणि स्क्रीन प्लेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बाधा, वळू, गाभरीचा पाऊस, विहीर या आशयघन चित्रपटातून त्यांचा कसदार अभिनय आपण सगळ्यांनी बघितला आहे. सॅक्रेड गेम्स ही नेटफ्लिक्सच्या सिरीज, आमिर खानची दंगल हा सिनेमा, अनुराग कश्यपचा अगली हा सिनेमा, अशा अनेक पात्रांमधून, सिनेमांमधून, वेबसिरीजमधून गिरीश कुलकर्णी आपल्याला सतत भेटत असतो. या क्षेत्रात त्यांचं लिखाणही गाजलं आहे. सध्या त्यांची सनफ्लॉवर ही एक लोकप्रिय सिरीज सुरू आहे. गिरीश कुलकर्णी बोलणार आहेत व्यसनाधीनता आणि मनोरंजन विश्व यावर. त्यांना प्रश्न विचारणार आहेत किंवा त्यांच्याशी चर्चा करणार आहेत डॉक्टर चंद्रशेखर फणसाळकर. हे नामांकित रुग्णप्रिय वैद्यकीय व्यावसायिक आहेत. BJ मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS आणि त्यानंतर MD केलं आहे. फिजिशियन म्हणून सध्या ते कार्यरत आहेत मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटल्समधून. नाटक, सिनेमा या क्षेत्रातही त्यांचं भरपूर काम आहे. टॅक्स फ्री आणि इतर एकांकिका ह्या त्यांच्या नाट्यलेखनाला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. आयसोलिसेट ट्रँगल किंवा समद्विभुज त्रिकोण या नाटकाचा मूळ लिखाण आणि त्याचं इंग्रजी भाषांतर हे त्यांनी केलं आहे. अनेक 2 अंकी स्वतंत्र नाटकंही त्यांनी लिहिलेली आहेत. खेळीमेळी आणि थोडी ओली पाने, ती गेली तेव्हा, वा गुरु अशी काही नावं घेता येतील. त्यातील खेळीमेळी या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, रा.श. दातार पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या बाकीच्या नाटकांना सुद्धा असेच अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अस्तित्व या चित्रपटाचं संवाद लेखन त्यांनी केलं आहे. अनेक मालिकांचं संवाद लेखन त्यांनी केलं आहे. अनेक मालिकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. असे हे 2 मान्यवर व्यक्ती आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं मी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131
यांच्यातर्फे स्वागत करते आणि आभारही मानते. बघूया त्यांची चर्चा. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर. मी गिरीश कुलकर्णी. आज आपण ॲडिक्शन प्रिव्हेन्शन म्हणजे व्यसनांचा प्रतिबंध या विषयावर इथे एक चर्चा करायला जमलेलो. संवाद गिरीश आणि मी. होय. आता व्यसनाधीनता किंवा अंमली पदार्थांचे व्यसन याबद्दल एक बेसिक माहिती सुरुवातीला थोडीशी द्यावी असं मला वाटतं. व्यसनाधीनता किंवा ड्रग ॲडिक्शन याला आजकाल रोग म्हटलं जातं. इट्स अ डिसीज. आणि त्यामुळे त्याची कारणं, त्याचं निदान कसं करायचं, त्याच्या काही पद्धती आणि त्याचा प्रतिबंध कसा करायचा आणि त्याची पुढे ट्रीटमेंट काय द्यायची, हे सगळं आता आधुनिक शास्त्रानुसार एका विशिष्ट पद्धतीनं त्याचा एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात खूप प्रगती झालेली आहे. त्याच्याबद्दल फार मी काही बोलत नाही, पण ड्रग ॲडिक्शन म्हणजे काय तर दीर्घकाळ एखादा अंमली पदार्थ घ्यावासा वाटणं, जो मानवनिर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल, निसर्गातून प्राप्त झालेला, बरोबर, आणि त्याच्यापासून आपल्याला अपाय होणार आहे, आपल्यावर त्याचे हार्मफुल इफेक्ट्स होणार आहेत किंवा आपलं नुकसान होणार आहे हे माहिती असून सुद्धा त्याचा वापर करणं, बरोबर, आणि तो दीर्घकाल करणं आणि तो इतक्या थराला जाणं की शेवटी आपल्याला आपलं त्याच्याशिवाय पान हालेनासं होणं, याला आपण ॲडिक्शन म्हणतो. आणि ॲडिक्शन कुठल्या कुठल्या पदार्थांचं लागतं ते बहुतेकांना माहिती असतं, पण तरी सुद्धा तंबाखू, सिगरेट, बिडी, चरस, गांजा, कोकेन, शिवाय औषधं, दारू महत्वाचं, शिवाय औषधं म्हणून वापरण्यात येणारी काही औषधं म्हणजे त्याच्यामध्ये बार्बिच्युरेट्स येतात, त्याच्यामध्ये मॉर्फिन सारखी औषधं येतात, पेथिडिन सारखी औषधं येतात, जी खरं म्हणजे वेदनाशामक म्हणून वापरली जातात, पण ती हळूहळू त्यांची सवय लागू शकते आणि त्यांच्यापासून मोठं नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर कोकेन, LSD, MDMA किंवा एक्स्टसी म्हणतात, ही सगळी आधुनिक जगाची मिळालेली देणगी हल्लीच्या तरुणाला, हे सगळे पदार्थ या रोगाची कारणं असू शकतात. आता एका वेगळ्या पातळीवर याची कारणं 3 प्रकारे आहेत. एक म्हणजे शारीरिक, दुसरं म्हणजे मानसिक आणि तिसरं म्हणजे सामाजिक. थोडक्यात सांगतो मी. तर एखादा माणूस ड्रग ॲडिक्ट होणार असेल तर जन्मतःच त्याच्या जीन्समध्ये, जनुकांमध्येच कुठेतरी त्याचा एक इम्प्रिंट असतो. अरे बाबा. म्हणजे असं आढळलेलं आहे की जे आयडेंटिकल ट्विन्स असतात, जुळी असतात, त्यांच्यातलं जर एक जण ड्रग ॲडिक्ट झाला तर दुसरा होण्याची शक्यता खूप जास्त असते. किंवा एखाद्याचे पालक किंवा त्याच्या कुटुंबातलं कुणी ड्रग ॲडिक्ट असेल तर ड्रग ॲडिक्ट होण्याचा धोका त्याला जास्त असतो. म्हणजे हे सगळं त्याच्या शारीरिक कारणात येतं. मानसिक कारणामध्ये एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, मुळातच एखाद्याचं व्यक्तिमत्व भिडस्त असेल, संकोची असेल, किंवा एखाद्याला पटकन एखादा निराश होत असेल, एखाद्याला आत्मसन्मानाची, सेल्फ एस्टीमची भावना कमी असेल, अशा माणसांमध्ये, किंवा उलट्या बाजूनी एखादा खूप ॲग्रेसिव्ह असेल, आक्रमक वृत्तीचा असेल, तर अशा मानसिक प्रवृत्तीच्या किंवा अशा मानसिक वृत्तींच्या माणसांमध्ये हे दिसतं जास्त. आणि शेवटचं कारण म्हणजे सामाजिक किंवा वातावरणातले घटक. त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब येतं, तुमचे मित्र येतात, तुमची अगदी कुठल्या आर्थिक स्थितीमध्ये तुम्ही असता ते येतं, त्यानंतर तुम्ही राहता तो परिसर येतो, तुमचा समाज आणि तुमचं प्रोफेशन येतं, तुम्ही कुठल्या व्यवसायात आहात, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात, तुम्हाला मुलं आहेत की नाही, इथपासून इथपर्यंत.
तर या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात आणि ही साधारण त्याची कारणं आहेत. म्हणजे याच्यातून ती कारणं उत्पन्न होतात आणि अशा रीतीनं तो आजार होतो. तर आज आपण विशिष्ट एक बाजू त्याची बघणार आहोत आणि तू इथे त्याच्यासाठी झालेला आहेस असं मला वाटतं. ती बाजू म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री, होय. करमणुकीचं जे जग आहे त्याचा आणि या व्यसनाधीनतेचा काय संबंध आहे हे बघायला. बरोबर. तर आता मी तुला पहिला प्रश्न असा विचारतो की मुळात तुला असं वाटतं का की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा आणि व्यसनाधीनतेचा किंवा ड्रग ॲडिक्शनचा किंवा सबस्टन्स अब्यूजचा घनिष्ठ संबंध आहे किंवा काही महत्त्वाची जी कारणं आहेत ड्रग ॲडिक्शनची त्याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं का? एक तर पहिलं म्हणजे मला आय मस्ट कन्फेस की हा रोग आहे हे जेव्हा तू सांगितलंस तर ही मला नवीनच माहिती होती. म्हणजे की हा एक रोग आहे रितसर. म्हणजे मी जर व्यसनाधीन होऊ पाहत असेल किंवा होणार असेल तर मी असं समजून घेतलं पाहिजे की मी मला एक आजार लावून घेतो आहे बा असं. असो आता प्रश्नाकडे वळलं असता की माध्यम क्षेत्र, एंटरटेनमेंट, करमणूक, मनोरंजन क्षेत्र ह्याचा आणि ह्या सगळ्या व्यसनाधीनतेचा संबंध आहे का? तो हो आहे असं मला वाटतं. घनिष्ठ संबंध आहे का? घनिष्ठ संबंध आहे असं दिसून येतं. म्हणजे जे चित्र समोर येतं कारण मनोरंजन क्षेत्रातली मंडळी ही जास्त दृश्यमान असतात लोकांना. त्यांची उदाहरणं समोर जास्त येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे बापरे इथे खूप काही आहे की काय. पण मला असं वाटतं वस्तुतः म्हणजे मी त्याचा भाग असल्यामुळे त्या क्षेत्राचा असं अगदी नेमकेपणाने सांगू शकतो की जितकं ते एखाद्या इतर सामाजिक क्षेत्रामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये असेल, म्हणजे एखादा समजा काय खाणीचा परिसर आहे आणि एखादे खाणकामगार किंवा एखादं धरण बांधलं जातं आणि तिथले मजूर, बांधकाम मजूर किंवा एखाद्या इमारती, तर ते जितके व्यसनाला ही जी तू मगाशी सगळी कारणं सांगितलीस त्याच्यामधनं जितके काय प्रोन आहेत किंवा काय त्याला म्हणूया सक्षम आहेत ते तो आजार धारण करण्याला, तर तेवढेच माध्यमातले किंवा मनोरंजन क्षेत्रातली लोकही तशीच आहेत. पण आता मानसिक आणि शारीरिक यांच्यापैकी शारीरिक कारणं तर काय ती कोणाला कळत नाहीत की माझ्यात काय नक्की जनुकीय फुटप्रिंट माझं काय आणि काय झालं हे मला कोणाला कळण्याचा अंदाज येत नाही कोणाला. परंतु मानसिक कारणं ही तुझी आत्ता मगाशी बरीच सांगितलीस की बाबा माझं व्यक्तिमत्वच थोडंसं कमर्शियल वाटणं, मला माझी ओळख प्रस्थापित करण्याची एक अत्यंत लालसा तर आहे, परंतु त्याचं काही हुनर माझ्याकडे नाही, युक्त्या नाही, त्यामुळे मला एक खूप कमीपणाची भावना आहे वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टी ह्या फार प्रकर्षानं अनुभवल्या जातात आमच्या क्षेत्रातल्या लोकांना. आणि तिथे हरघडी एक समरप्रसंग असल्यासारखा असतो. म्हणजे प्रत्येक शॉट हा त्या त्या क्षणासाठी सगळ्यांनी तीव्रतर आपल्या चेतासंस्था अगदी सचेतन करून त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे सगळ्यांनी अलर्ट राहायचं, मॅक्सिमम इफिशियन्सीनी तुमचं आउटपुट द्यायचं, असा तो टोकदार क्षण असतो आणि तो घडोघडी येतो आणि पुन्हा तो क्षण निघून गेला की पुन्हा एक शैथिल्य असतं. हे की आता रिलॅक्स आम्हाला वॉटेवर काय जर झालं आता पुढच्या त्यासाठीची तयारी. आता ह्या सगळ्या व्यवहारामध्ये अनेक लोक असतात जी वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेली, वेगवेगळ्या बुद्धिमत्तेची, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची. आता ह्या सगळ्या गदारोळामध्ये मी माझं काहीतरी एक पुन्हा माझ्याकडे लक्ष लोकांचं गेलं पाहिजे, माझं एक मला बरं वाटलं पाहिजे की बाबा माझा दिवस छान झाला, अशा पद्धतीचा एक आयडेंटिटी क्रायसिस ज्याला म्हणतात तो खूप प्रकर्षानं तो तयार होतो. आणि म्हणून कदाचित लोक ती परत त्या कारणांमुळे त्या आजाराकडे वळतात असं मला एक दिसून येतं. पण एंटरटेनमेंटमधली खास करून, कारण हा प्रत्येक क्षण साजरा करायचा आहे, तो अत्यंत असा काहीतरी दिव्य आणि आउट ऑफ दिस वर्ल्ड किंवा लार्जर दॅन लाईफ अशा ज्या संज्ञा वापरल्या जातात तसं काहीतरी करून दाखवायचं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त छाप पडेल प्रेक्षकांवर. त्यांचं काय तुमचा सिनेमा जास्त चालेल पासून ते तुमचा नट खूप मोठा महान होईल इथपर्यंत. तर ह्या सगळ्या जद्दोजहदमध्ये माणसं बहुधा या पद्धतीने तिकडे म्हणजे ती दुबळी असतात, त्यांना कदाचित पुरेशी सपोर्ट सिस्टीम नसते आणि त्यामुळे कदाचित ती या आजाराला बळी पडत असतील. पण जितकं ते प्रकर्षानं सामोरं येतं, म्हणजे उदाहरणार्थ एखादा नट एखादं व्यक्तिमत्व जर साकार करत असेल एखाद्या पडद्यावर त्याच्या कथानकामध्ये आणि तिथे तो व्यसनाधीन आहे बाबा, त्या आजाराने ग्रस्त आहे असं दाखवलं गेलं असेल, तर ते वठवण्यासाठी मी सिगरेट पिऊ लागेन, पण याचा अर्थ असा नव्हे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात ते पुढे चालू ठेवीन किंवा ते करत असेल.
तर ही जी गल्लत फार तयार होते की सिनेमातला एखादा कोणीतरी पात्र जे की खूप प्रसिद्ध होतं, लोकप्रिय होतं आणि ते काहीतरी मुखामध्ये सिगरेट कुठेतरी असते म्हणा, काहीतरी चिरूट जोडत असतो म्हणा, दारूच पिताना दाखवलेला असतो म्हणा, असं काहीतरी करताना दाखवलेलं असतं. तर आणि ते लोकप्रिय झाल्यामुळे असं वाटू शकतं की बुवा हा म्हणजे मी माझ्या हिरोसारखा होईन, अशी एक कल्पना मनात येऊ शकते. पण ते करताना असं समजलं पाहिजे की ते वठवणारा, तो जो भूमिका वठवणारा जो नट आहे तो प्रकर्षानं ह्या आजारापासून दूर राहिल्यामुळे तो इतकं चांगलं ते साकार करू शकलेला आहे. अन्यथा तो ते करू शकणार नाही. कारण जी एक कुठलीही कला साकार करताना जी एक मुख्य एकाग्रता लागते तर ती मला नाही असं वाटत की ती व्यसनांनी साध्य होते. किंबहुना ती एकाग्रता जेव्हा ढळायला लागते तेव्हा कदाचित ही माणसं या पद्धतीच्या आजाराकडे जातात आणि मग त्यांचा कलेमधला जो काही वावर आहे किंवा जे काही अभिव्यक्ती आहे कलेतली ती सुद्धा उणावते किंवा दुय्यम होत जाते असं आपल्याला दिसूनच येतं. आणि म्हणून असं समजून चालणं की मनोरंजन क्षेत्रात आहे म्हणल्यानंतर ते करावंच लागतं किंवा करतातच मंडळी सगळीच व्यसनाधीन असतात हे अगदीच म्हणजे वस्तुस्थितीला धरून नाही. पण माध्यमातल्या आणि सतत समोर येणाऱ्या, पडद्यावर दिसणाऱ्या, समाजाच्या सतत पुढे ज्यांच्या प्रतिमा नाचत असतात अशा सगळ्या लोकांनी एक जबाबदारीचं वर्तन करणं अपेक्षित आहे असं मला वाटतंच. की वैयक्तिक तुमचे जे काही गोष्टी असतात, म्हणजे उदाहरणार्थ माझा वैयक्तिक काही आजार असेल तर तो काही मी अगदी मिरवत नाही, त्यावर उपचार घेतो. तर तद्वत ते आहे की अशा पद्धतीने सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या व्यसनाचं कुठलंही उदात्तीकरण न करता, त्याचं मिरवणं न करता त्या मंडळींनी त्या योग्य ती करेक्शन्स केली पाहिजे. पण माझा अनुभव तर असा आहे की भले भले जे पडद्यावर व्यसनी दिसलेले आहेत ते प्रत्यक्षात निर्व्यसनी आहेत मंडळी. तर ही फार मौजेची गोष्ट आहे. आणि दुसरी एक लक्षात अशी घेण्यासारखी गोष्ट आहे की मनोरंजन क्षेत्र हे तीव्र स्तर स्पर्धा असलेलं क्षेत्र आहे. म्हणजे आता जगण्याच्या प्रत्येकच क्षेत्रात तीव्रतर स्पर्धा आहे, प्रत्येकाला स्पर्धा करावी लागते. आणि त्या स्पर्धेमध्ये माझा नंबर पहिला येण्यासाठी मला काय करायला लागेल तर शरीर मनानं स्वस्थ राहायला लागेल. साधी गोष्ट आहे. आता जेव्हा आपण एखाद्या मोठ्या स्टारचं दुहाई देऊन म्हणतो की तो नाही का मग असं करतो, तो नाही का तसं करतो, तर तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की नंबर 1साठी किंवा असं सर्वदूर आपली प्रतिमा हे करण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी त्याने खूप कष्ट करून हे असे सगळे आजार टाळलेले असतात. ह्या सगळ्यांना तो कदाचित मध्ये मध्ये मोह पडून त्याच्यात बळी पडलेला पण असतो, त्याचे दुष्परिणाम त्यानं कदाचित भोगलेले असतात. पण यथावकाश तो हे सगळ्या आजारातनं मुक्ती साधतो, स्वस्थता साधतो आणि म्हणूनच केवळ त्याचा पुढचा प्रवास सुकर होतो. मग कुणी कुठलीही नावं घ्या तुम्ही की ती मंडळी ह्या सगळ्यावर विजय प्राप्त केलेलीच आढळतात. हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. आणि मग मध्ये जी मंडळी आहेत अजून की ज्यांचे प्रवास अजून चालू आहेत आणि ज्यांना अजून काही समजत नाही, कळत नाही, त्या मंडळींमध्ये कदाचित त्यांच्या वैयक्तिक जीवनात असं हा आजार तुम्हाला दिसून येतो. पण ह्या तीव्रतर स्पर्धेमध्ये जर मला म्हणजे मी जर एक आता मी तरुणच समजतो स्वतःला, त्यामुळे मी या स्पर्धेमध्ये मला जर टिकून राहायचं असेल तर मला या आजारापासून दूर राहायलाच लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आता काय मला सततची सर्दी असेल समजा, तर मी काय मला नट म्हणून फार घेणार नाहीत कोणी. काय कसं बोलतो श्री भावा, साधं नीट बोल भावा, म्हणजे माझी वाचिक अभिनय चांगला नाही तर मला घरी बसवते, तर मग मी टाळीन. मग मला जर जन्मजात सर्दी असेल तर मी त्याच्यावर उपचार घेईन. अगदी तसंच आहे की समजा माझ्या घरातच व्यसन आलंय, समजा माझे सगळे दादा परदादा वडील सगळेच व्यसनाधीन आहेत समजा, काय व्यवसायानिमित्त असतील कशाने असतील, पण म्हणून मी जे क्षेत्र निवडलंय त्याच्यामध्ये मला जर स्पर्धा जिंकायची म्हणण्यापेक्षा त्या स्पर्धेमध्ये खरं उतरायचं आहे, पुढे जायचं आहे, तर मला हे आजार परंपरागत आलेले असू दे, जनुकीय आजार असू दे, अथवा सवयीनं आलेले असू दे, पर्यावरणीय असू दे, सगळेच आजार टाळावे लागतील. त्याला काही पर्यायच नाही. आणि तो माझ्या विकसनाचा एक महत्त्वाचा टप्पा असेल असं मला वाटतं. आणि त्याकडे अशा पद्धतीच्या कार्यक्रमातनं किंवा वेगवेगळ्या म्हणजे परिसंस्थांमधनं, म्हणजे जसं की आपलं इन्स्टिट्यूट असतं, तिथले शिक्षक असतात, ते काहीतरी सांगत असतात, आपण आजूबाजूला उदाहरणं पाहत असतो आणि त्यातनं आपण मला असं वाटतं की स्वतःला घडवत आणि शिकवत गेलं पाहिजे, असं एकंदरीत गणित आहे. छान. आता तू आत्ता जे बोललास दोन गोष्टी, पहिलं म्हणजे त्याला आता रोग म्हणतात म्हणून त्याची एक पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की तो रोग असल्यामुळे तो बरा होऊ शकतो, हे महत्वाचं आहे. हा पहिला भाग. आणि आत्ता तू जे बोललास ते
इंटरेस्टिंग आहे, पण ते तुझं जे आहे, हा जो मुद्दा तू मांडलास तो जास्त तुझ्या क्षेत्रातल्या लोकांकरता होता. म्हणजे त्यांनी व्यसनांपासून कसं दूर राहायचं, त्यांनी काय केलं पाहिजे, हो, त्यांनी त्या सगळ्या वातावरणाला कसं सामोरं गेलं पाहिजे. हा तर महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण याबरोबर मला असं वाटतं की या क्षेत्राचा आज सामान्य लोकांवर किंवा ते जे प्रेक्षक आहेत, जे हे सर्व पाहतात किंवा श्रोते आहेत जे सर्व ऐकतात, त्यांच्यावर याचा काय प्रभाव पडतो आणि तो कसा पडतो. आणि सत्य असं आहे आणि याच्यावर खूप अभ्यास झालेला आहे आणि अशा विविध स्टडीज आहेत की तंबाखूजन्य पदार्थ, दारू, ड्रग्ज आणि गुन्हेगारी सुद्धा, ह्या सगळ्याचं प्रमाण जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की चित्रपट, नाटक आणि संगीत या सगळ्यातून होणारा जो प्रभाव आहे आणि इतर गोष्टीतून होणारा जो प्रभाव आहे याच्यातला त्यांनी फरक शोधून काढला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या कलेच्या क्षेत्रातली जी माध्यमं आहेत यांचा प्रभाव हा जवळजवळ तिप्पट किंवा चौपट तरुण लोकांवर होतो. हो, म्हणजे हे वास्तव आहे. आणि त्याच्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्याला एक प्रसिद्ध थिअरी आहे, सोशल लर्निंग थिअरी म्हणतात सायकोलॉजीमधली, की ज्याच्यामध्ये कुठलाही माणूस एखादी गोष्ट जितकी अनुभवाने शिकत नाही तितकी ऑब्झर्वेशन आणि इमिटेशननी शिकतो. म्हणजे निरीक्षण आणि अनुकरण त्यांनी तो जास्त शिकतो. आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी येणारा जो संबंध आहे सामान्य माणसाचा तो याच पातळ्यांवर आहे, म्हणजे निरीक्षण आणि अनुकरण. आणि त्यामुळे कदाचित त्याचा प्रभाव जास्त पडत असावा आणि त्याच्यातून ही जी व्यसनं आहेत आणि हे सगळं आहे हे वाढत असावं. पण ह्याच थिअरीचा उलटा वापर करून त्यांचं असं म्हणणं आहे की एंटरटेनमेंट एज्युकेशन केलं पाहिजे. म्हणजे जर ऑब्झर्वेशन आणि इमिटेशन, निरीक्षण आणि अनुकरण हे जर इतकं प्रभावकारी असेल तर मग तुम्ही एंटरटेनमेंटचाच, या मीडियमचाच असा वापर करून घ्या की त्याच्यातून माणूस या रोगांपासून दूर राहील. आणि हे तरुण वयातच केलं तर त्याचा उपयोग जास्त होतो. कारण व्यसनं जितक्या लवकर लागतात, आणि आता असं आढळून आलेलं आहे काही काही समाजांमध्ये की अगदी 8व्या वर्षापासून व्यसनं लागतात, तर ती जितक्या लवकर लागतात तितकी ती जास्त गंभीर होते समस्या. त्यामुळे त्यांना कॅच देम यंग म्हणतात तसं ते लवकरात लवकर ते केलं पाहिजे. आणि दुसरं त्यांना असं आढळून आलंय की डॉक्टरने सांगितल्यापेक्षा सुद्धा जर एखाद्या माणसाने किंवा एखाद्या तरुणानं चित्रपटात पाहिलं, टेलिव्हिजनवर ऐकलं किंवा जाहिरातीत पाहिलं तर त्या गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो. आणि ते जर प्रतिबंधाच्या दृष्टीने केलं असलं तरी त्याचा प्रभाव जास्त पडतो असं दिसून आलेलं आहे अभ्यासामध्ये. तर या दृष्टीने मनोरंजनाच्या दुनियेला किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला काही प्रयत्न नवीन करता येतील किंवा असे कोणी करताय का तुझ्या माहितीत? हो, मला असं वाटतं की म्हणजे असे प्रयत्न जाणीवपूर्वक कोणी करताय का याच्याबद्दल मला संशय आहे. पण करावेत का? तर हो, करावेत, हरकत नाही, करून तर पाहायलाच हवे. पण त्या बाजूने दुसरीकडे मला असं वाटतं की जे तू आत्ता म्हणालास की असं जास्ती तिप्पट चौपट प्रभाव आहे या सगळ्याचा, तर ते असंच आहे पुन्हा. आणि पाहणं म्हणजे निरीक्षण आणि अनुकरण असंच आहे. तर जास्त काय पाहिलं जातं तर या मनोरंजन क्षेत्राचंच जे काही सगळं काम आहे ते जास्त पाहिलं जातं. एखादा बांधकाम अभियंता आहे तर त्याचं काम काही फार म्हणजे अंमल धक्के आम्हाला डोळ्यापुढे बिल्डिंगा त्याच्या येत असतात, त्या किती कुरूप असल्या तरी त्याचं काही होत नाही. पण हा माणूस व्यक्तिगत जीवन सादर करत असतो त्या पडद्यावरती. आणि मग त्याच्यातलं खास करून दुर्गुण हे मला माणूस म्हणून अट्रॅक्ट करतात. आणि ही मला असं वाटतं की सार्वत्रिकच प्रक्रिया आहे. म्हणजे ही काय फक्त मनोरंजनाच्या क्षेत्रामुळेच घडते असं नाही. आपल्या आईवडिलांचे आपण दुर्गुण पटकन घेतो आणि सद्गुण घ्यायला जरा वेळच लागतो. आणि त्यामुळे पण सद्गुणांवर आधारित काही कथानक किंवा तसं एज्युकेशन करणारं काही कंटेंट हे फार केलं जात नसावं. कारण ते कदाचित ते पटकन ॲक्सेसिबल होत नसावं. मी आय एम जस्ट काय म्हणतात त्याला विचार करू पाहतोय. दुर्गुणाला शिक्षा मिळाली असं दाखवतात. दुर्गुणाला शिक्षा मिळाली असं खरं तर सगळ्याच कथानकात दाखवतात. पण ती शिक्षा मिळते शेवटी, तोपर्यंत दुर्गुणाचा संचार पूर्ण वेळ चालूच असतो. आणि त्याच्यामुळे आमच्यावर जास्त प्रभाव, कारण जास्ती वेळा तो आम्ही दुर्गुण पाहतो आणि तो शिक्षा एक शेवटच्या प्रकारात आहे, ती निसटून जाते.
त्याचा इम्पॅक्ट तेवढा येत नाही पण कदाचित हे कलाकारांमधल्या, लेखकांमधल्या, दिग्दर्शकांमधल्या सृजनशीलतेला आव्हान अगदी आहे. आव्हान. कारण हा एक इतका अवघड आणि मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे होय. की पिढीच्या पिढी हो ही तिची कृतिशीलता, सृजनशीलता सगळंच हरवून बसेल की काय, होय. असं पाश्चिमात्य जगात तर दिसतच आहे. पण दिसतंच आहे. आपल्याकडेही ते सुप्त प्रमाणात आपल्याकडे रेकॉर्ड म्हणजे रिपोर्ट केलं जात होय, नाही, होय. पण आपल्याकडेही ते असणार. अगदी म्हणजे मला आता मी नावं घेत नाही, पण मी नाटकं लिहितो, त्यामुळे मला नाटकातलं नाटक लिहिणारे लोक माहिती आहेत. त्यामुळे असा एक नाटककार म्हणाला होता आधीच्या पिढीच्या नाटककाराला की तुमची पिढी ही सिगरेट आणि दारूची पिढी आणि आमची पिढी ही गांजाची पिढी. शाबास. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जर गांजा वगैरे या पदार्थांचं सेवन केलं जात असेल तर ते तितक्या प्रमाणात लोकांना माहिती असतं की नसतं मला माहित नाही. कदाचित तू त्या क्षेत्रात असल्यामुळे ते माहितीही असेल किंवा हा म्हणजे त्याचे दुष्परिणाम, त्याच्यातनं होणारं शेवटी होणारा काय जो काय मोठा आघात आहे एकंदरीतच म्हणजे व्यक्तीच्या शरीर प्रकृती मनस्वास्थ्यापासून ते त्याच्या कुटुंबावर पासून ते समाजावर इतका मोठा त्याच्या परिणामांची ती साखळीच आहे खरं तर व्यसनाची. आणि त्याच्याबद्दल कोणी वाकीफ असतात असं नाही. त्याचे नेमके धोकेही जास्तीत जास्त पद्धतीने सांगितले गेले पाहिजेत. म्हणजे आम्ही प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने काय करतो तर सिगरेटच्या पाकिटावर एखादं चित्र छापतो, त्यानं काय होतच नाही, ते सरावाचं होऊन जातं नंतर चित्र. पण वेगळ्या पद्धतीने जसं तू म्हणालास तसं की आम्ही जर कंटेंटच असं तयार केलं की ज्याच्यामध्ये सिगरेटला आमचा नायक नाही म्हणतोय किंवा एका मोठ्या समूहामध्ये तो एकटा पडलेला असताना सुद्धा त्याच्यामध्ये ते मानसिक बळ आहे की मी नाही करत बा, तुम्ही ओढा हरकत नाही, तुम्ही माझे मित्रच राहाल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ओढू नका, माझं तुम्हाला ऐकायचं नाही ते तुम्ही ठरवा, पण मी मात्र नाही ओढणार. हा माझ्यापुरता निर्णय आहे. आणि त्याचा विचार करताना मला तेच वाटतं की हा आजार करतो काय तर माणसाचा स्वतंत्र विचार करण्याची ताकद घालवतो एकापर्यंत. आता ती जर मला हवीशी वाटत असेल की नाही बा मी माझ्या विचारानं जगणारा माणूस आहे, जे काय करायचं ते मी माझ्या विचारानं करीन, असं जर मला आत्मविश्वास माझ्यामध्ये आणायचा असेल आणि तो आहे असं मला वाटत असेल तर मी कुठल्या तरी पडद्यावरच्या नायकानं काहीतरी सिगरेट चोरली किंवा अथवा काहीतरी एखादा गुन्हाच केला म्हणून मी तिकडे जाईन असं मला वाटत नाही. मी साकल्याने त्या कथानकाचा तो भाग आहे, त्या कथानकाचं ते एक चरित्र म्हणजे कॅरेक्टर म्हणून त्यानं ते केलेलं आहे. ती एकूण गोष्ट काय सांगते, त्याचं साधारण फलित काय, आणि बहुतेक 90-95% आपल्याकडची कथानकं ही सकारात्मक दृष्टीनं माणसाशी माणसासारखं वागावं वगैरे वगैरे सारख्या फिलॉसॉफीज तत्वज्ञान सांगणारीच असतात. प्रेक्षकावर पण मोठी जबाबदारी आहे. बरोबर, प्रेक्षकावर ही खूपच जबाबदारी. म्हणजे अगदीच आपल्या घरामधल्या आई वडिलांच्या पासून ते चालू होतं की माझे समजा वडील अस्ताव्यस्त पसारा करत असतील अथवा रस्त्यावर घाण टाकत असतील तर हे मी किती वेळा पाहिलं तरी ते मी उचलायला नको आहे. आणि याबद्दलची माझी जी काही निवड क्षमता ती माझ्या शिक्षणानं तयार झाली पाहिजे. आणि त्यामुळे आमच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, शाळा कॉलेजेस, जी काही शिक्षण व्यवस्था म्हणून जी आहे त्याच्यात कुटुंब हा पण एक भाग आहे. तर ह्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की आमची निर्णय क्षमता चांगली ते करतील. मुद्दा असा की ही निवड करण्याची क्षमता मला माझ्या शिक्षकांनी दिली होती की तुझं तू काय ते ठरवशील, तुझी मूल्यव्यवस्था तू ठरवशील, तू कुठल्या नैतिकतेच्या पायवाटेवर चालणार आहेस हे तू ठरवशील. आणि हा स्वयंविचार हेच तुझी ओळख आहे. आणि तो विचार मला इतका महत्त्वाचा आणि प्रिय झाला की तो मी कवटाळून बसलो. आणि मग त्याच्यामुळे अनेक ठिकाणी गेल्यानंतर मला असं झालंच की बाबा मी कोणीच नाही, अरे बापरे मी तर एकदम छोटासा अगदी भित्रा ससा आहे, नाभाळ पसरलंय वरती. पण तरी सुद्धा म्हणून मी सैरावैरा धावत सुटलो नाही, तर त्याच्या खालचं माझं अस्तित्वाचा मी शांत अर्थ माझ्या विचारांनी लावत राहिलो. आणि त्याच्यामुळे मला या पद्धतीच्या विकल अवस्थेकडे जायची गरज नाही पडली किंवा कुठल्या आजाराला बळी पडायची गरज नाही पडली. पण मी हे समजू शकतो की अशा वेगवेगळ्या परिस्थितींमधनं आजचा युवक, आजची मंडळी ही जात आहेत. आव्हानं जास्ती, स्पर्धा जी आपण म्हणतो ती फार जास्त तीव्र तर झाली आहे. पियर प्रेशर नावाचं एक वेगळंच माध्यमांच्या या नव्या क्रांतीमुळे नवी जी माध्यमं आली आहेत त्याच्यामुळे पियर प्रेशर्स खूप तयार होत आहेत. मी एखादा फोटो टाकवला की दुसऱ्या सगळेच ते टाकवतात अँड सो ऑन सो फोर्थ. मी अमुक पद्धतीचा पोशाख घातला की अशा पद्धतीच्या, आणि ह्याचं सगळ्याचं मूळ पुन्हा माध्यमांमध्ये दिसून येतं की तिथून एखादी फॅशन चालू होते आणि ती खाली मग सर्वदूर पसरते. तर पुन्हा तोच निवड करण्याचा, सारासार बुद्धी वापरण्याचा असा तो क्षण आहे.
की एखादा कोणीतरी एक काहीतरी वेडाचार करतो आहे. म्हणजे मध्ये एका बाईंनी, कुठल्या तरी पाकिस्तानी बाईंनी काहीतरी एक काय पार्टी ये है हमारी और ये पार्टी चल रही आहे असं काहीतरी एक वाक्य बोललं होतं त्या मुलीनी, आणि ते सर्वदूर झालं. मग माध्यमातले ते सर्वदूर झालंही नसतं, पण इथल्या आपल्या शाण्यांनी, माध्यमातल्या हिंदी चित्रपट तारेतारकांनी ते स्वतः ते वाक्य बोलून त्याचे व्हिडिओ डकवले. झालं, रान पेटलं, सगळी तरुणाई सगळं ते करण्यातच गुंतली. आता सहजपणाने विचार केला असता लक्षात येईल की अत्यंत वृथा, अत्यंत बिंडोकपणाचं असं ते कृत्य आहे. म्हणजे माझ्यापाशी इतका फावला वेळ, इतकी सुमार बुद्धी, असं सगळं पाहिजे तर मी ते करेन. आता आपण आपल्याला प्रश्न विचारायचा की मी आहे का बाबा त्या, आणि मग अशा कळपांचा भाग होऊन मी जर पळत राहणार असेल तर त्या कळपामध्ये कसं आहे, ते एका मेंढीला झाला की तो सगळ्या कळपाला मग तो रोग होतोच. तद्वत ती गोष्ट आहे. आणि म्हणून मी कोणाच्या मागे पळणार नाही. मी काय पद्धतीने माझे नायक अथवा रोल मॉडेल्स निवडीन, ह्या सगळ्याचीच निवड क्षमता माझ्यापाशी मी डेव्हलप करत जाईल. आणि त्याकरता मला असं वाटतं परत निरीक्षण आणि अनुकरण ह्याचाच तो भाग आहे. निरीक्षण करायचं तर मी सिनेमाचं करतो आहे हे तर बरोबरच आहे, परंतु इतर मी माझ्या जगण्याचं, परिसराचं निरीक्षण का नाही करत? मी माझ्या भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण का नाही करत? त्या निरीक्षणातनं मला फार वेगवेगळ्या गोष्टी सुचतील. त्यातनं माझ्यापाशी एक आत्मबळ तयार होईल की जे मला अशा नाजूक प्रसंगांमध्ये आधार देईल. आणि मला उगाचच माझी इच्छा नसतानाही फक्त मित्र करतायत म्हणून, कोणाचा दबाव आला म्हणून, मला तिथे घाबरल्यासारखं झालं म्हणून, माझा आत्मविश्वास कमी पडला म्हणून असं मला आजाराला त्या बळी पडावं लागणार नाही, किंवा त्याला घरी बोलून आवतणं देऊन बरोबर आणावं लागणार नाही असं मला वाटतं. आणि ही अवघड गोष्ट आहे, परंतु ती नेटानं केलीच पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आता तू म्हणालास की निवडीचं जे स्वातंत्र्य असतं किंवा योग्य निवड करण्याचा विचार करण्याची जी शक्ती असते ती तुमच्यामध्ये बाणवली पाहिजे किंवा ती वाढली पाहिजे. आणि मग तुम्हाला कळेल की कशाचं अनुकरण करायचं आणि कशाचं करायचं नाही. पण मुळामध्येच या आजाराचं लक्षण दिसणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्वच दुबळं असतं, की त्यांच्या व्यक्तिमत्वातच हा दोष असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ती एक दुबळेपणाची भावना येते आणि ती मिटवण्याकरता ते ह्या गोष्टी करायला लागतात. आणि सगळ्यात सोपी गोष्ट काय असते की ज्याच्यामध्ये कुणाची मदत लागत नाही. आणि आता 95% लोकांकडे मोबाईल फोन असतो, तर त्याच्यावर पटकन एखादा सिनेमा किंवा एखादी सिरीज सुरू करून कितीही दुबळा मानसिकरित्या माणूस असला तरी ते पाहू शकतो. आणि मग ते पाहिल्यानंतर त्याचं अनुकरण सोपं होतं. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की एखादा ऍक्टर जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा असं आढळून आलंय की नंतरच्या वर्षातलं तरुणांमधलं आत्महत्येचं प्रमाण वाढतं. असं अक्षरशः आढळून आलेलं आहे. हो, पण ते बरोबर आहे. पण म्हणून मला असं वाटतं की इथे एक सामाजिक म्हणून जी ठेवण आहे आमची, की एखादा अभिनेता अथवा अभिनेत्री असतात म्हणजे काय असतात, कोण असतात? एखादा गवंडी असतो म्हणजे काय असतो, एखादा रंगारी असतो म्हणजे काय असतो, एखादा सुतार असतो म्हणजे काय असतो, त्याचं काम करत असतो, त्याचं व्होकेशन, त्याचं ट्रेड तो करत असतो. तद्वत अभिनेता अभिनय करत असतो. त्याला आम्ही जे असं इतकं मोठं करून ठेवलेलं आहे त्याचं काहीच कारण नाही. एखाद्याचं काम आवडलं तर त्याला तिथे पडद्यावरती तुम्ही सेलिब्रेट करा, म्हणजे टाळ्या वाजवा, व्हॉटेवर, तुम्हाला गर्दी करा त्याच्या सिनेमाला, बस भले बहादर. पण व्यक्ती म्हणून त्याचं वेगळं परीक्षण करा. तो माणूस काय आहे बुवा, त्याची तुम्हाला किती ओळख आहे बुवा. आता मला तुम्ही असं सांगा, एखादा अनोळखी माणसाचं तुम्ही काहीतरी उगाचच अनुकरण कराल का? असं तुम्ही खरं तर करायला नको, पण तरी तुम्ही करता आहात असं वाटतंय. आणि तू म्हणलास तसं की दुबळी माणसं असतात म्हणून त्यांना ते होतं. मला असं वाटतं कोण दुबळं नसतं. या मोठ्या समूहामध्ये जेव्हा एकत्र समाज जीवनामध्ये जायचंय मला, तेव्हा मी शाळा बिळा कॉलेज करून येतो, तर मला काही माझ्या पदरी फार अनुभव नसतो, काही नसतो. फक्त जे काही शाळेतनं पुस्तकी आणि इतर ज्ञान जे काही थोडंफार दिलेलं असतं तेवढंच असतं. आई वडिलांकडनं जो सपोर्ट मिळाला असतो तेवढं, तो कदाचित या सगळ्या मोठ्या समुद्रात असं उपयोगी नसतो. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने कुठेतरी दुबळेपणा हा अनुभवत असतोच असतो. पण परत पुन्हा ते निवडीचाच क्षण आहे. मी दुबळा आहे तर माझं दुबळेपण घालवण्यासाठीचे जे काही मार्ग अनेकानेक उपलब्ध आहेत त्यातला नेमका कुठला मार्ग मला स्वास्थ्यपूर्ण प्रवास करू देईल, मला आजार एक बरोबर घेऊन प्रवासाला निघणं हे जास्त सबळ करणार आहे का मला एखादी दुसरे कुठला तरी स्वयंविचार
हा बरोबर घेऊन प्रवास करणं जास्त सबळ करणार आहे किंवा सक्षम करणार आहे, हा विचार ज्याचा त्यांनी करायचा आहे. आणि तो मला असं वाटतं फार महत्त्वाचा आहे. कोणीतरी एक नायक फक्त ज्याच्या सिनेमांचे आकडे करोडो रुपयांमध्ये उत्पन्नाचे आहेत म्हणून मी त्याचं काही वावदूक वागणं जर अनुकरण मी करू लागलो तर माझ्या इतका मूर्ख मी, असं मला वैयक्तिक वाटतं. आणि मी तसं कधी केलं नाही. पण तेच एखादा विचार एखाद्या माणसानं मग भले तो अगदी शेरडामागं जाणारा धनगर आहे, म्हणजे मी हे माझ्या व्यक्तिगत आयुष्यातलं सांगतो. आणि त्या धनगर आजोबांनी सहजगत्या भाकरी खाता खाता काहीतरी गोष्ट सांगितलेली, मला त्याचं फार अमोल मूल्य वाटलेलं आहे. मग त्यांच्या वैयक्तिक सवयी काय आहेत हे मी बघत नाही. कुठल्याही माणसानं एखाद्याचं अनुकरण जर करायचंच असलं तर मला असं वाटतं की ते त्याच्या जीवन विचाराबद्दल, ते त्याच्या मूल्याबद्दलचं असं अनुकरण असावं. सवयींचं अनुकरण करण्यात काही हासिल आहे असं मला होतं काय की दुबळं मी दोन्ही अर्थाने म्हणालो. दुबळं म्हणजे व्हल्नरेबल या अर्थाने म्हणालो. म्हणजे एका बाजूला दुबळाही असू शकतो माणूस मानसिक आणि शारीरिकरित्या, आणि दुसऱ्या बाजूला मी मगाशी म्हटलं तसं खूप आक्रमक, अग्रेसिव्ह, डॉमिनेटिंग, तीही माणसं व्हल्नरेबल असतात व्यसनाला. दुसरं काय होतं तुला सांगू का एक गंमत, की साधारण कॉलेजमध्ये जाण्याचं जे वय असतं, साधारण मी असं म्हणेन 16 ते 20 किंवा 16 ते 22, या वयामध्ये आपले स्वभाव, आपली मनं बऱ्यापैकी घडलेली असतात. त्यावेळी एखादी नवीन गोष्ट स्वीकारणं हे थोडंसं अवघड असतं. त्यामुळे लहानपणापासूनच या वृत्ती एखाद्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये वाढाव्यात म्हणून पालकांनी ही जबाबदारी उचलणं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, त्यांनी चांगले चित्रपट पाहिले पाहिजेत, त्यांनी चांगल्या माणसांच्यात वावरलं पाहिजे, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत हे पाहिलं पाहिजे, त्यांना अतिरेकी स्वातंत्र्यही देऊ नये आणि त्यांना अगदी घरात मुसक्या बांधून ठेवलं पण नाही पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. पण काय होतं की एकीकडे तुम्हाला कशा प्रकारची संगत लागते आणि कशा प्रकारचे मित्र मिळतात, पिअर प्रेशर तुझे म्हटलास, त्याचा खूप मोठा जरी रोल याच्यामध्ये असला आणि आहेच, तरी एकटेपणा हाही याच्यामध्ये खूप मोठं कारण असतं. की आपल्याला आपला आत्मसन्मान पुरेसा वाटत नाही, आपल्याला एक प्रकारचा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो आणि त्यामुळे आपल्याला मिसळायला नको वाटतं. म्हणजे अगदी म्हणजे बसलात तरी सुद्धा तुम्हाला व्यसनं लागतात असं दिसून आलेलं आहे. म्हणजे तुम्ही मिसळत नाही मुलांमध्ये, मित्रांमध्ये. म्हणजे खरं तर अशी एक परत मी एक स्टडी तुला सांगतो, गंमतशीर आहे म्हणून सांगतो, उंदरांच्या बाबतीत. तर त्यांनी काय केलं, एक त्या उंदराला एका पिंजऱ्यात ठेवलं आणि ह्याला रॅट पार्क स्टडी असं नाव आहे, प्रसिद्ध आहे ते, म्हणजे गुगल केलं तर ते सापडेल. तर त्यांना परत एक अंमली पदार्थयुक्त असं एक पेय दिलं आणि पाणी दिलं. आणि असं लक्षात आलं की एकटे जे उंदीर होते पिंजऱ्यामध्ये एकटे राहिलेले, ते त्या अंमली पदार्थयुक्त पाणी प्यायचे. मग त्यांनी एक रॅट पार्क तयार केला, त्याच्यामध्ये खेळण्याच्या गोष्टी, म्हणजे उंदरांची खेळणी आणि अनेक उंदीर, आणि त्यांची एकमेकांची मैत्री झाली. आणि तिथे पण त्यांनी अंमली पदार्थयुक्त पाणी आणि साधं पाणी ठेवलं. पण ते अंमली पदार्थयुक्त पाणी पिणारे क्वचितच काही उंदीर निघाले. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा पियर एक बेनिफिट मिळतं. म्हणजे त्यासाठी म्हणजे समाजाचं एक मोठं स्थान आहे, मित्रमंडळीचं, कुटुंबाचं जे आहे तेही आहे. म्हणून मला असं वाटतं की कशा पद्धतीने एंटरटेनमेंट च्या जगाकडे पाहावं आणि कुठल्या पद्धतीचं एंटरटेनमेंट जग निवडावं, त्यातला कुठला भाग निवडावा. म्हणजे त्याच्यामध्ये पुस्तकांपासून ते टेलिव्हिजनपासून ते चित्रपटापासून ते नाटकापर्यंत सगळ्या गोष्टी, संगीतापर्यंत सगळ्या गोष्टी येतील. हे सगळे ह्या सगळ्या सवयी या खरं तर लहानपणापासूनच लागतात. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा म्हणजे कुटुंबाचा, आईवडील, भावंड असतील, काय मोठी फॅमिली असेल तर काका, मामा, मामी, मावशी असतील. याच्याबाबत तुला काय वाटतं? म्हणजे तुझा काय वैयक्तिक ऍक्टर म्हणून अनुभव, त्याचा काही तुला फायदा झाला लहानपणापासून वाढत असताना किंवा? म्हणजे मला एक अगदी स्टार्क आठवण म्हणजे असं हे आहे की माझ्या मावशीचे यजमान काका माझे, ते बरेच शासकीय मोठे अधिकारी वगैरे होते आणि बरा लवाजमा असायचा शासकीय मोठं हे वगैरे. आणि त्यांना एक अशी लांब सिगरेट
पिण्याची सवय होती आणि ती कुठनं तरी ती परकीय सिगरेट ती ते खास मागवायची मुंबईवरनं वगैरे वगैरे असं काहीतरी होतं आणि त्यांची ती मूर्ती आणि ते एक विशिष्ट पद्धतीने ती लकब. आता मी साधारण 3री-4थीत असेल, पहा म्हणजे किती लहान. तर मला त्यातलं नेमकं काय, मला सिगरेटनी काय होतं माहीत नाही, सिगरेट का ओढतात ते माहीत नाही, कशाचं काही मेळ नाही. फक्त ती जी आकृती आहे आणि त्याचं जे काही एक गारूड जे काय आहे त्या इमेजचं गारूड, तर ते माझ्या मनावर पडलेलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की सिगरेट गाड्या प्यायली पाहिजे बा, असं एक होतं. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर बाकीचे मित्र पिऊ लागले कॉलेजमध्ये असतानाच. पण तेव्हा मी ही निवड केली होती. तोपर्यंत जो काय माझा प्रवास झाला होता की 10वीपर्यंतचा, की मी माझ्याच पैशांनी व्यसन करीन, मी इतरांच्या वडिलांच्या वगैरे नाही. म्हणून मी ते कॉलेज तसंच बिनव्यसनी काढलं पूर्ण. आणि मग मात्र नोकरी जेव्हा लागली मला, तेव्हा मी पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारामध्ये पटकन एक सिगरेटचं पाकिट आणून सिगरेट ओढून पाहिली. आणि तोपर्यंत ना सिगरेटचा अनुभव आहे ना काही आहे ना काही आहे, आणि इतका भ्रमनिरास झाला की त्या दिवशी मला खूप त्रास तर झालाच प्राकृतिक. आणि मला असं वाटलं की अरे बापरे, हे किती म्हणजे नॉशियाटिक आहे आणि तरी कसं काय करतात लोक. आणि मग ते कसं काय करत होते आमचे भाऊ, म्हणजे भाऊ म्हणायचो आम्ही त्या काकांना, अरे ते कसं काय करत होते बा. तर मग सांगायचा विषय असाच आहे की शेवटी स्वतःचा एक म्हणून अनुभव एक तुम्हाला कधीतरी आयुष्यात काहीतरी सांगतच राहतो. तर माझ्या दुबळेपणाचा माझा नेमका अनुभव आल्यानंतर त्याच्यावरचे नाना तऱ्हेचे उपाय खरं तर असू शकतात ते माझं दुबळेपण घालवायला. किंवा आता तू जसं जर रॅट पार्कचा सकारात्मक सांगितला, तर तसं मी माणसांमध्ये सकारात्मक चांगल्या माणसांमध्ये गेलो की ज्याचा मला खूप वैयक्तिक अभिनयासाठी पण उपयोग झालेला आहे. की अनेक लोक, म्हणजे मी आमच्या पहिल्याच चित्रपटामध्ये आम्ही जाणीवपूर्वक खूप गुणी कलाकार बोलून आमच्याकडे पैसे नसताना वगैरे त्यांना बोलवलं आणि प्लीज काम का, तर ते प्रत्यक्ष काम करत असताना त्यांच्या पायाशी बसून बघता येईल की बाबा हे काय करतात, याची उत्सुकता आहेच. आणि असं कोणाला पाहिलेलं नाही प्रत्यक्ष जिवंत अभिनय करताना, ती प्रोसेस जी काय आहे त्यांची ती पाहिलेली नाही. तर ते करूया. आणि ह्या पद्धतीचे म्हणजे ज्याला ध्यास म्हणता येतील, अशा पद्धतीचे चांगले ध्यास हे आपल्या एकटेपणातून येणारा दुबळेपणा, तर काय कुठल्याही इतर गोष्टी, अज्ञान, अभ्यासात कमी असणे, अयशस्वी असणे वगैरे वगैरे, पण हे सगळं असं व्यक्तीने तर करावंच, पण त्याच्या सपोर्टसाठी कुटुंबानं अथवा शिक्षण व्यवस्थेनं काय करावं, तर आम्ही सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की यश हे इतकं कंपल्सरी गरजेचं नाहीये, हे सांगितलं पाहिजे, हे प्रस्थापित केलं पाहिजे असं मला वाटतं. अति महत्त्व दिलं जातं यशाला. प्रत्येकाला डोक्याला बंदूक लागलेली आहे यशाची. आता त्या बंदुकीचं नेमकं त्या मुलामध्ये दुबळेपणा देण्यामध्ये पर्यवसान होतंय का, कशामध्ये होतंय का, आक्रमकतेमध्ये पर्यवसान होतंय, हे समजून घेण्याचा विषय. आणि त्या संदर्भात आपण शाळेमध्ये मिळणारे मार्क असतील, एखादा वक्तृत्व स्पर्धेतलं प्रशस्तीपत्र अथवा करंडक असेल, जे काय असेल, या यशाचं एवढेच देवारे माजवले नाही पाहिजे. कुठलंही यश कुठल्याही माणसाला हे त्या अर्थानं त्या वेळेस एक उत्साह देतं, बळ देतं, हे खरंच. परंतु त्याच्या पलीकडे दुसरा जो क्षण तयार होतो, दुसरी जी दिवस जो उजाडतो, तेव्हा पुन्हा पाठीकोरीच असते. ते कालचं यश तुम्हाला नाही फार, म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव की नॅशनल अवॉर्ड मिळाल्या दिवशी एक आनंद झाला, सोहळा झाला. उद्या कॅमेरा जेव्हा फेस करणार आहे तेव्हा पुन्हा पूर्ण तयारी करूनच करायची का, असं नुसतं सांगणार तिथं पहिल्यांदा मला नॅशनल अवॉर्ड, आता मी कसाही अभिनय करतो, असं करून नाही चालणार. मला जे काही मी भूमिका करतोय त्याचा अभ्यास करावाच लागेल, त्यासाठी कष्ट करावेच लागतील, जे काही करायचं ते करावंच लागेल. आणि तर पुन्हा उत्सुकता राहील की मला पुन्हा बक्षीस मिळेल का नाही. आणि मुळात माझं जे काय म्हणूया हेतू जो आहे, तो माझा हेतूच मुळात यशस्वी होण्याचा नसला, तर मला असं वाटतं की या सगळ्यापासूनची बऱ्यापैकी एक भिंत सेफ्टीची ही प्रत्येक तरुण व्यक्तीपुढे साठी तयार होईल की मला सगळ्यांसारखं व्हायचंच नाही, मुळात मला वेगळंच व्हायचं. आता वेगळं व्हायचंय म्हणजे काही नाही, तर निसर्गानंच तसं सांगितलंय की तू वेगळा आहे सगळ्यांपेक्षा, तर त्यामुळे तसं राहायचंय खरं सांगायचं. त्यामुळे मी कळपाचा भाग होत नाही. मला त्या कळपाच्या यशाच्या संकल्पना नको आहेत. मी माझ्या यशाच्या बद्दलची व्याख्या माझी करीन आणि त्यानुसार मी मार्गक्रमणा करीन. मी माझ्या वडिलांमधले गुण दुर्गुण काय आहेत ते समजून घेईन, त्यांचे गुण घेण्याचा प्रयत्न करीन. तसंच माझ्या आईच्या बाबतीत करीन, शिक्षकांच्या बाबतीत करीन, मित्रांच्या बाबतीत करीन. आता ही समजूत देणारं शिक्षण देण्याची जबाबदारी ही त्या विद्यार्थ्याच्या भोवतालावरती आहे, म्हणजे शिक्षण संस्था, परिसर आणि कुटुंब व्यवस्था या सगळ्यांवरती आहे. आता जसं आपण मीडियाचं बोलतो की मीडिया खूप प्रभाव टाकतो असं आपण म्हणतोच आहोत.
पण आता ह्याच्यामध्ये सामान्य माणसंसुद्धा म्हणजे इन्फ्लुएन्सर नावाची एक संकल्पना नवीन तयार झाली आहे या नव माध्यमांमध्ये, की ज्याच्यामध्ये सामान्य माणूस आहे किंवा ते मध्ये एक टिकटॉक नावाचं माध्यम, चायनीज माध्यम आलं होतं. त्या माध्यमावरती घरबसल्या लोक, अगदी गृहिणी, शेतमजूर पासून ते कोणी मंडळी, साधी माणसं एक काहीतरी गंमत करायची, म्हणजे गमतीशीर त्यांच्याविषयी जे हुनर असेल असं त्यांना वाटतं ते, आणि ते टाकून त्यांना बरेच फॉलोअर पण मिळायचे, ते प्रसिद्धही व्हायचे आणि एका प्रकारे सो कॉल्ड यश पण त्यांना मिळायचं. आता हे सगळं किती खरं आणि किती खोटं ह्याचा विवेक माझ्यापाशी पाहिजे. आणि मी ह्या असल्या भ्रामक यशाच्या मागे जाणारे का माझं एक वेगळी व्याख्या करून त्यानुसार मी एक शांतता आणि अभ्यास आणि त्या सगळ्या एकूण प्रवासाला अर्थ देण्याचा प्रयत्न करणार आहे, हा ज्याचा त्यांनी करायचा विचार आहे असं मला वाटतं. आणि तो विचार करणाऱ्या माणसा पाठीमागेच जग नेहमी उभं राहिलं असं आपल्याला नेमकंच दिसून येतं. म्हणजे यशाचे भुईनळे उडवणारे ही लोक मध्ये असतात, तो मधला कालखंड असतो, पण सरते शेवटी जेव्हा मोठा काळ पलटतो तेव्हा लक्षात राहणारी जी मंडळी असतात ती अशी स्वतःची स्वतंत्र ओळख जपलेली, स्वतंत्र विचार करणारी आणि अभ्यासातनं काहीतरी कार्य घडवणारी. शेवटी प्रत्येक माणसाला निर्मितीचे डोहाळे लागले पाहिजेत असं मला वाटतं. आम्ही फक्त पोटार्थी बनून ते पैसा आणि प्रसिद्धी, यश याच्याच मागे लागलो तर मग हे सगळे धोके आहेत, हे आजार आहेत मध्ये, म्हणजे ते सिंधवाच्या सफरीसारखं आहे. गिरीश, आता मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा साधारण टीनेजर्स या ग्रुपमधला आहे आणि त्यांना आता त्यांची करिअर्स पुढे करायची आहेत. तर आता आणि पूर्वी आपल्याकडे असं असायचं की नाटक सिनेमात जाऊ नको असं म्हणायचे आणि ते थोडंसं असं त्याज्य असं क्षेत्र होतं, पण आता भयंकर आकर्षण आहे सिनेमा, नाटक, चित्रपट. म्हणजे रियालिटी शोचं तर एवढं पेव फुटलंय की प्रत्येक आई आपल्या छोट्या मुलीला तिथे घेऊन येऊन तिला गाणं म्हणायला लावायचं, टाळ्या, ते तिच्यावर, त्या मुलीवर केवढं प्रेशर येत असेल. आता या सगळ्यामध्ये तू मगाशी सांगितलंस तसं तू महत्वाचं काम केलंयस, खूप मागे मोठा विचार असणारं काम केलंयस आणि तरीही यशस्वी एक नट झालेला आहेस. आणि एका अर्थाने तुझं करिअर आता आपकी गाडी चल पडी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते ज्या पद्धतीने आपण चर्चा केली आणि ज्या पद्धतीने त्याच्याकडे पाहायला हवं, कसं व्हायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कशा पद्धतीने निवडीचं स्वातंत्र्य घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं तू आत्ता तुझ्या अनुभवातून सांगितलंस आणि त्यातून तू एक असा ॲक्टर झालेला आहेस की तुला आज ते स्वातंत्र्य मिळतं तुझ्या स्टेटसमुळे आणि तू तसं कामही केलेलं आहेस. म्हणजे नुसत्या बक्षिसांवरनं मी म्हणत नाही, पण ज्या मुलांनी इथे पाहिलेलं नसेल तुझं काम त्यांना मी आवर्जून असं म्हणेन की त्यांनी तुझे चित्रपट, तुझी नाटकं पाहावीत आणि हे सगळं मी जे काही म्हणतोय ते त्यांना पटेल. तर आता साहजिकच यांच्यातली अनेक मुलं तुला विचारतील की आम्ही नट होऊ का, आम्ही चित्रपटात जाऊ का, आम्ही हे करिअर म्हणून निवडू का, तर त्यांना तुझं काय उत्तर असेल? मला सगळीच करिअर मोह घालतात खरं सांगायचं. म्हणजे लहानपणी मला कल्पना नव्हती की मी नट होईल, किंबहुना माझा रंगभूमीवरचं पदार्पणाची गोष्ट मोठी सांगण्यासारखी, मोठी गमतीची गोष्ट आहे. म्हणजे कोणी आपल्या करिअरची निवड कधी आणि कसा करतो मोठा मौजेचाच प्रश्न आहे आणि त्यातून भारतीय सामाजिक परिप्रेक्षात ती गोष्ट मोठी जिकिरीची आहे, अवघड आहे. आता तर इतके विपुल पर्याय पुढे असतात की त्या विद्यार्थ्याबरोबर त्या पालकांची हवेलंडी उडते, मग त्याच्यासाठी गायडन्स करणाऱ्या संस्था, व्यक्ती उभ्या राहिल्यात वगैरे वगैरे. पण माझं सांगतो की काही वेळा काय होतं की आपल्यापाशी जे नाही त्याचा फायदा होतो, की असं कोणी मला सांगायला नव्हतं घरी आणि की हेच कर तेच कर. त्याच्यामुळे मी आपलं बघत गेलो काय होईल आणि लवकर नोकरी लागणारं शिक्षण म्हणून मी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आणि नोकरी करू लागलो. आता मी अभिनेता होण्याचं प्रवास, पण आवड अभिनयाची ही शालेय कालामध्ये बाईंनी रुजवली होती. बाईंनी कशी रुजवली तर मला काही येत नव्हतं पहिल्यांदा, तर त्यांनी एकदा नाटकात मला नाटकात घेतलं. ती काय निवडून घेतलं कोण असतो, एक वाक्य बोलायला लावलं होतं, ते सगळ्या पोरांनी, लहान पोरांनी आम्ही बोललो. ती तिसरीमध्ये होतो मी, तर बोललो, मला पण घेतलं. 10-12 पोरं सिलेक्ट केली, पोरं पोरी, आमचं कोएड होतं. आणि मग रंगांवरचं नाटक होतं आणि मग मला काळ्या रंगाची भूमिका दिली होती. आता झालं असं, ही फार गमतीची गोष्ट आहे. आता हे पिअर प्रेशरची पण आहे, सगळ्याची पण आहे.
आणि मला दरम्यान विषय असा होता की मी काळा रंग असतो, एक इंद्र असतो, इंद्र मुलगी झाली होती आणि मग काळा रंग हिरमुसून जातो की मला सगळे चिडवत आहेत, मी दुबळा कुरूप अमुक ठमुक, आणि तो दूर बसलेला असतो. आणि तेव्हा इंद्र येऊन त्याच्या पाठीवर हात फिरवतो, म्हणतो काय वेळ आहेस का, तू आहेस म्हणून या सगळ्यांना म्हणजे तुझ्या पार्श्वभूमीवर हे दिसून येतात, नाही तर यांना अस्तित्वच उरणार नाही वगैरे वगैरे. असं एक आपलं छोट्या मुलांचं नाटक होतं, रंगांची ओळख करून देणारं होतं. तर मी काळा रंग होतो आणि मला शेवटी इंद्र माझ्या पाठीवरून हात फिरवत असे आणि ती होती मुलगी. आता मुलीने मुलाच्या पाठीवर हात फिरवणे, अरे बापरे, सगळ्या पोरांनी वर्गातल्या मला एकदम वाईट म्हणजे काय अरे बापरे तुझ्यावर काय प्रसंग आला असं चिडवायला सुरुवात केली. झालं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की काय काय समाजामध्ये इल्स किंवा दुर्लक्षणं ही कशी आम्ही जोपासत राहतो आणि त्याचे परिणाम पर्यवसान पुढे कुठेतरी विचित्र ह्याच्यात होतं, आजारातच होतं. तर हा आजार होता तेव्हा लहान मुलात प्रादुर्भाव होता की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये या पद्धतीचं चांगलं जे सख्य मैत्र असायला हवं ते नव्हतंच. आणि एक काहीतरी स्त्री म्हणजे पोरीने हात फिरवणं म्हणजे बापरे काहीतरी भयान विचित्र गोष्ट. अशा पद्धतीने त्यांनी मला साईट केलं, माझा बुद्धिभेद केला आणि मी त्या दिवशी दांडी मारली ऐन प्रयोगाच्या दिवशी. हो, आता ही स्टेज फ्राईट होती, हे स्वतःमधला दुबळेपणा होता, निवड करायचं सामर्थ्य नसणं होतं, सगळे दुर्गुणांचं एक मोठं दर्शन मी तिथे केलं. ते झाल्यावर आता परत शाळेत तर जायचं आहे, तेव्हा मग प्रचंड दडपण, भय, पळून जावं वगैरे वगैरे. 1-2 दांड्याही मारल्या, पण एक दिवशी तर जायचंच आहे. गेलो. अपेक्षा अशी होती की बाई मारतील, बोलतील, काहीतरी यादवाचं काय, काही नाही केलं बाईंनी शांतपणाने मला बोलवलं. ते म्हणलं का रे आला नाहीस, आणि मला काय बोलताच आलं नाही, रडायला लागलो. आणि मी त्यांना सांगितलं की बुवा पहिल्यांदा कारणं खोटी सांगितली, बस बंद होत्या पुण्यातल्या वगैरे काही ते काही करत. मग नंतर रडत रडत खरं कारण सांगितलं की असं असं झालं आणि तरी. तर त्यांनी मला घेऊन ते गेल्या आणि त्यांनी सगळ्यांनाच ॲड्रेस केलं की हे किती म्हणजे झालं तर ठीकच आहे बुवा, असं चालायचंच, पण ते किती चुकीचं होतं, असं काही असतं का वगैरे ह्याच्याबद्दल ते शांतपणाने. मग आपल्या घरी आपली ताई असते, आपली बहीण, छोटी बहीण असते, कुठेही असते, आई असते, मग आता आईला हात लावायचं नाही काय तुम्हाला वगैरे अशा पद्धती इतकं सुबक करून समजून सांगतात. तिथपासून मग पुढे खूपच इतका आत्मविश्वास आला आणि अशा पद्धतीचा विचार असू शकतो म्हणजे एकदम काय टर्निंग ऑन इट्स हेड अशा पद्धतीने त्यांनी परिस्थिती पालटवून दाखवली. त्या शिक्षिकेचा म्हणजे मला त्यांचे ते कायम आठवण येते आणि खूप ठिकाणी त्याचा उल्लेख केला. पण अशी कोणीतरी एक शिक्षिका, असा कोणीतरी एक मामा, एक दादा, एक ताई, एक मावशी, आत्या, कोणीतरी एक आपल्या आजूबाजूला असतं की जो असं तुम्हाला पूर्ण दृष्टीचं भान तुमचं पलटवून एक चांगला दृष्टिकोन तुम्हाला देऊ शकतो. त्या दृष्टिकोनाच्या शोधात असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग माझ्यासाठी पुढे काय झालं की त्यांनी दिलेला हा आत्मविश्वास, हे बघण्याची दृष्टी, तिथून पुढे माझ्यात जे काही उपजत गुण होते म्हणा, मला पुढच्या काळात पण सगळ्या माझ्या बाईंनी कुठल्या कुठल्या स्पर्धेला पाठवायचं हे केलं आणि मी तिथून बक्षिसं आणत असे आणि त्यामुळे आत्मविश्वास साहजिकच वाढला, कौतुक होत असे वगैरे. पण घरची परिस्थिती नव्हती अभिनय क्षेत्रात जावं असं, आणि ना मला स्वप्नही पडलं होतं की अभिनय व्हावं. मला स्वप्न असं, मला गरज अशी वाटत होती माझ्या कॉलेज जीवनात की पटकन घरी काहीतरी कमाई करून द्यायला लागावं, घराला आधाराची गरज आहे, आणि मी तसं ते करू लागलो. पण अभिनयाची आवड आणि सॉर्ट ऑफ काय म्हणूया किडा तो चावलेला होताच, त्यामुळे फावल्या वेळात नाटक करत होतो पूर्ण प्रायोगिकीच्या ह्याच्यात आर्थिक व्यवहार कुठलाच नव्हता. मग तिथे अगदी मनमुक्त खूप रात्र जागरणं करून आणि ते नाटक करत होतो आणि ते नाटक करून पुन्हा सकाळी उठून कामाला जायचो, असं करायचो. पण ते वय होतं त्यामुळे ते होत होतं. पुढे जाऊन जेव्हा एक अशी वेळ आली की जी मी नोकरी करत होतो ती नोकरी इतकी सरदोपट आणि इतकी तेच मला करायला भाग पाडायला लागली की माझी ही स्वतंत्र विचार करण्याची मती तिथे कुंठित व्हायला लागली. मला स्वतंत्र विचार कोणी करू देईना. मला असं म्हणायला लागले की हे ना हे एवढं कर ना, घरी जा, बस झालं तुझं, अशा पद्धतीचे अडथळे पुढे यायला लागले. मग त्याचा जास्तीत जास्त निचरा मी जे संध्याकाळचं नाटक करत होतो त्यात मी शोधायला लागलो की तिथे मला करता येत होतं. मग मी अजून म्हणत होतो की मला हे पण करू द्या. सुदैवानं काही गुणवत्ता होती. आता ही फार महत्त्वाची आहे. एक मूलतः काही गुणवत्ता असणे आणि ती गुणवत्ता अजून वाढवली पाहिजे याची जाण असणे, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर त्या दोन्ही सुदैवानं होत्या.
मग मी वाढवत गेलो, त्यामुळे मला लोक सांगत गेले की नाही असं नाही, असं कर, तसं नाही तसं कर, हे चुकतोयस. ते मला अगदी फार भारी वाटायचं. म्हणजे कोणी माझा दोष दाखवला तर मला मज्जा यायची. असं काही व्हायचं नाही की बाबा अपमान झाला वगैरे, असं काही व्हायचं नाही. आणि हे करत करत मग अभिनयामध्ये मला प्रचंड आत्मविश्वास यायला लागला. नोकरीमध्ये मला पूर्ण कंटाळा येत होता, म्हणजे पूर्ण अशी दोन वेगळी विश्व होती. मग एके ठिकाणी निर्णय घ्यायची वेळ आली की बुवा जर आनंदाचं आहे ते करावं का फक्त पैसाच कमवत राहावा. आणि तेव्हा परत तो स्वयंविचार करण्याची आणि निर्णय घेण्याची हे असल्यामुळे ताकद डेव्हलप झालेली असल्यामुळे मी माझा निर्णय घेतला की या क्षेत्रातले जी काही असुरक्षितता आहे, अनिश्चितता आहे, परावलंबित्व आहे. अभिनय करायचा म्हणजे परावलंबी असतं. तुम्हाला बोलावणं आलं तर तुम्ही जाल, तुमचा कोणी विचार केला कोणा लेखक दिग्दर्शकानं तर तुम्हाला काम मिळेल, नाही तर तुमचं तुम्हाला काम काय मिळणार. त्यामुळे हे परावलंबी आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून यथावकाश मी तो व्यवसाय म्हणून पत्करला, ज्याची मला खरं तर मनापासून इच्छा नव्हती. ती का नव्हती इच्छा, तर परत तेच की मला नाही म्हणायचा अधिकार मला सोडायचा नव्हता. की एखादी भूमिका मला करावीशी नाही वाटली तर मला ते नाही म्हणता आलं पाहिजे, किंवा माझा वकूब नाही, मला क्षमता नाही पासून ते मला आवडलं नाही, किंवा मला हे मूल्य पटत नाही, मला हा विचार पटत नाही, अशा नाना कारणांसाठी तो नकाराधिकार माझा त्याच्यावर गंडांतर आलं. कारण माझा व्यवसाय पोटपाणीच त्याच्यावर त्या माझ्या कलेच्या गुणावरती गेलो. तर ही नकोशी बाब होती, मला वाटत होती. पण यथावकाश म्हणून मग मी लिहू लागलो. मग मी म्हटलं की आपल्याला आपल्यासाठी काम तयार करायलाच लागेल. कोणी येणार नाही माहितीला, मलाच कष्ट करायला लागतील. मग मला येत नसताना मी लिखाण करायला लागलो, मला येत नसताना मी प्रोडक्शन करायला लागलो आणि भरून काढलं. हा जो बाकीचा जो काय म्हणूया जी पोकळी होती ती भरून काढली. आणि मग पण इथे जे तुला यश मिळत गेलं आणि अपयश, म्हणजे हे क्षेत्र असं आहे की तिथे यशही मिळतं आणि अपयशही मिळतं. आणि दोन्ही परिस्थिती अशी आहेत की जिथे आपल्याला पटकन व्यसनाच्या मागे धावावं. म्हणजे यश मिळालं तर ते सेलिब्रेट करायला आणि अपयश मिळालं तर त्या व्यसनांमध्ये बुडून ते विसरायला. तर त्याच्यावर तू कसं काय, म्हणजे त्याच्यावरचा तुझा इलाज काय होता किंवा तू विजय कसा काय मिळवला? हा फार महत्त्वाचं. पण मला खरं सांगायचं तर मला मुळात व्यसनच नाटकाचं लागलं होतं. त्यामुळे मला काय व्हायचं की तिथे नाटकाच्या इथे गेलं की मला बाकी कसली, म्हणजे ते जसं मगाशी त्या उंदरांच्या पार्कचं उदाहरण, तिथे खेळणी जेवढी आहेत तर ते लहान पोरगं हरवून जातं. त्याला बाकी इतर कोणाला दगड मारून मारायचं आहे किंवा कोणाला पाय घालायचं आहे असले विचार येतच नाही. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना जे तुझा सल्ला म्हणू किंवा मित्रत्वाचा सल्ला म्हणू की तुमचं काम जे आहे तेच तुमचं व्यसन होऊ द्या. ते काम जे आहे तेच माझं व्यसन आणि आनंदाचं निधान झालं पाहिजे. व्यसनापेक्षा सुद्धा माझ्या आनंदाचं निधान झालं पाहिजे. आणि मी जे करतोय त्यातच मला इतका भरभरून आनंद मिळतोय तर अजून फळाची अपेक्षा नाही. मग त्याचा रिझल्टंट होऊ दे ना. म्हणजे मला आता तुम्ही कराल ते प्रत्येकच काम सगळ्या दुनियेला आवडावं हे कोणी कसं शक्य आहे. त्यामुळे दोन लोक म्हणतात ओ सर तुम्ही काय काम केलं, तुम्ही काय ग्रेट, आणि दोन लोक म्हणतात अरे काय तुला अजून येतच नाही का. हे तिथल्या तिथे आहे आणि हे असणार आहे याची जाणीव तुमच्यापाशी ठेवली पाहिजे. पण तरीसुद्धा तुम्ही सातत्याने नवं करायला राहायला पाहिजे. अरे ह्या दोन लोकांना हे वाटलं, त्यांचा जो मुद्दा आहे समजून घेतला पाहिजे. हां कदाचित असू शकतो बरं का. ह्याची समजूत आणि शांतपणा हा कधी येईल की मला त्या कामामधनं काही रिझल्टंट नको आहे, मला बक्षीस ना नॅशनल अवॉर्ड हवं आहे. मग मी नॅशनल अवॉर्ड जेव्हा मिळालं तेव्हा मला त्याची गंधवार्ताही नव्हती की असं काहीतरी कोणीतरी एंट्री पाठवली. इतका मी अनभिज्ञ होतो त्याबद्दल. आणि आमन धपक्या येऊन मला ती बातमी मिळाली त्यामुळे मला दुप्पट आनंद मिळाला. पण मुळात मी त्या अपेक्षेनं काही करतच नाहीये. मी आता प्रवासच महत्त्वाचा. मुळात मला हे करायला मिळतंय ह्याचाच मला खूप आनंद की सिनेमा करायला मिळतोय, मला त्याच्यासाठी जागरण करावे लागत आहे मस्तपैकी, इतकी छान छान लोक बघायला आणि त्यांचा सहवास मिळतोय. ह्याचीच नशा इतकी आहे की काय म्हणजे पुन्हा अजून काहीतरी नवं आणि काहीतरी करावं ह्याची खरंच गरज वाटत नाही. उलटं मला अनेकदा असा धोका आणि असा हे झालेला आहे, अनुभव आलेला आहे की अरे मला ते ह्या माणसांबरोबर गृहस्थांबरोबर हे किती मस्त गृहस्थ आहेत आणि ह्या सगळ्यांबरोबर मला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि बोलायचं आणि किती चाललंय. पण त्यातला एक दोन कोणीतरी माणूस हा काय समजा दारूच पितो अथवा सिगरेट पितो आणि तो जातो दूर तुमच्यापासून, तो विलग होतो. म्हणजे व्यसनं मला तर असं वाटतं की माणसात अंतरायच तयार होतं, ती डिस्टर्ब करतात. ती एक वातावरण जे आहे ते त्याच्यामध्ये काहीतरी ती कलुषित करतात आणि मग एकमेकापाशी घ्यायचं काही उरतच नाही, फक्त घ्यायचंच उरतं आणि लोक फक्त जे काय आहे ते त्याच्यातच बुडून जातात. पण माणसाला एकमेकाकडनं घेण्यासारखं इतकं काही आहे.
तर ते घेत राहावं त्याच्या. म्हणून मी माझा व्यसनांवरती विजय सोकाळ विजय नाही म्हणता येणार, कारण मी काही टप्प्यावर काय थोडं कुठे कुठे काय इंडल्ज केलेलंच आहे, परंतु ते तेवढ्यापुरतंच. असं कुठलंही मला असं म्हणता येणार नाही की मला ह्याचं व्यसन आहे त्याचं व्यसन आहे. तर दुसरी एक सवय जी मी जोडून स्वतःला घेतलेली आहे की ती बाबा रुटीनचा कंटाळा येऊ दे. म्हणजे मी तेच करणार नाही, मी नवं शोधील, मी नवं काहीतरी करायचा प्रयत्न करेन. आणि एका परीने व्यसनांमध्ये फार बोर्डम आहे, रोज तेच करायचं. म्हणजे इतकं की लोकांना म्हणजे त्यांच्या शरीरक्रिया नैसर्ग विधी करायला सुद्धा ते व्यसनाचं ते एक नैवेद्य दाखवावं लागतं. म्हणजे दिस इज सो ॲब्सर्ड. आणि इतकी पराधीनता, आधीच मनुष्य जन्म पराधीन आहे, त्याच्यात पुन्हा अजून पराधीन करणं हे मला केवळ मूर्खतेचं लक्षण वाटतं. मला असं वाटतं की थोडक्यात शेवटी आपण असं म्हणायला हरकत नाही की जरी नशा आणि व्यसन हे दोन्ही शब्द नकारार्थी वाटत असले तरी त्यांच्यामध्ये एक गंमत आहे की नशा जशी तंबाखूची, सिगरेटची, दारूची, अफूची, गांजाची, कोकेनची लागू शकते, तशीच नशा चांगल्या पुस्तकांची, चांगल्या संगीताची, चांगल्या मित्रांची, चांगल्या वातावरणाची, या सगळ्याचीही लागू शकते. मला असं वाटतं त्याहीपेक्षा निर्मितीची जी नशा आहे ना ती त्याच्यामध्ये येते. खरं, त्या नशेत गुंगलेला माणूस म्हणजे त्याच्यासारखी नशाच नाही. अगदी खरं. मग तो फार ज्ञानदेवापासूनची ती परंपरा आहे की तो त्या नशेत गुंगला, मग त्याला बाकी काय तुम्ही काही म्हणावं, त्याला तुम्ही म्हणजे रेड्याला बोलवायला लावा अथवा काही करा, तो नशेमध्ये त्याच्या धुंदीत आहे. त्यामुळे तो एका पॉईंटला निघून जातो दगड लावून. या पद्धतीचं ती नशा आहे निर्मितीची. त्याच्यात आपल्या परीनं आपण शरीक होणं ही मला असं वाटतं माणसाला मिळालेली उपलब्धी आहे फार मोठी. पण आम्ही ते न करता जर स्वतः, आणि ते कुठून येतं ते स्वतःच्या विचारात नाही, मला काहीतरी तुला सांगायचं आहे म्हणून तर मी कागदावर ओळ लिहिणार ना, नाहीतर कशाला, मला सांगायचंच नसलं तर मग संपलं. आणि व्यसनं नेमकी मूक करत जातात माणसाला, ती मूक करतात. म्हणजे दारुडा कितीही बोलत राहू दे, दारू पिल्याने तो बरळत जात असतो, पण तुमच्या लक्षात येईल की देर इज नो कंटेंट. तो त्याच्या आतली शांतता असं झाल्यामुळेच हे ते व्यसन करतो मूर्खासारखं. तर असं आपलं होऊ द्यायचं का, हा निवड करण्याचा प्रश्न आहे. आणि सुदैवानं भारताला एक मोठं डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे, इतकी तरुण माणसं आहेत आपल्याकडे सध्या. तर त्यांनी म्हणजे ह्या पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे की समाज माध्यमावर मी वेळ घालवतो, त्या वेळातनं निर्मिती काही होते का, एक सिगरेट पिण्यात वेळ घालवतो तर त्यातनं काही निर्माण होतंय का, अमुक कशातनं, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करायला पाहिजे. एखादा माणूस जो म्हणजे लहान पोराचं तुम्ही बघा, त्याला एखादं काहीतरी खेळणं अथवा काही दिलं, ते मोडण्यात ते तोडण्यात ते गुंगून जातं, त्याला काही मग फरक पडत नाही की आजूबाजूचं विश्व काय. तत्व त्या पद्धतीचा इनोसन्स, गुंगून जाणं, फोकस किंवा एकाग्रता ही फार महत्वाची आहे. आणि त्यामुळे मग तुमचा व्यवसाय कुठलाही असला, अगदी नटाचा किंवा या मायावी दुनियेतला एंटरटेनमेंटच्या जरी असला, तरी तुम्ही जर फोकस असला, एकाग्रता असली, तर अर्जुनाला जसा तो फक्त डोळा दिसला माशाचा, तसं तुम्हाला तुमचा फक्त व्यवसाय, तुमचं काम दिसेल, बाकीचे सगळे मोह तुम्हाला टाळता येतील. राईट, असं वाटतं. छान. आणि तेवढा अवघड नाहीये या आजारापासून किंवा या व्यसनापासून दूर राहणं. अगदी खरं आहे. आणि हा आजार बरा होणार आहे, त्याच्यासाठी मदत उपलब्ध असते वेगवेगळ्या प्रमाणात. आणि जरी हे पराकोटीला गेलं असलं तरी त्यातून बाहेर येणारी माणसं आहेत, आणि तो एक वेगळा विषय होईल. पण आज मला वाटतंय तू ह्या क्षेत्रातली व्यसनाधीनता आणि त्याचे या क्षेत्राचे होणारे परिणाम, व्यसनाधीनता वाढायला किंवा कमी व्हायला, पण हे तू फार तुझ्या. दुसरं एक जे मला म्हणायचं आहे असं की ह्यातली सगळी, मगाशी मी जो ओझरता उल्लेख केला की या आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना एका परीने व्यसन असून चालतच नाही. म्हणजे त्यांच्या जीवनशैली, त्यांच्या कामाच्या वेळा, त्यांना ज्या पद्धतीने सातत्याने सुंदर दिसत समोर येणं वगैरे वगैरे, ही इतकी डिमांडिंग कार्यक्षेत्र आहे, इतकं मागणी करणार आहे की त्याच्यात ह्या पद्धतीचं तुम्ही जरा जरी काहीतरी करा, लगेच ते शरीरावर दिसायला लागतं. त्यामुळे ते शक्य नाही होत. आणि तेवढ्या पद्धतीची एक ऊर्जा घेऊन तुम्हाला पुढे यावं लागतं, तर ते शक्य नाही होत. आणि त्यामुळे बहुतेक लोक जी आपण पाहतोय आज यशाच्या, सोकॉल्ड यशाच्या शिखरावर आणि दीर्घकाळ यश आणि दीर्घकाळ आणि टिकून राहिलेली, तर त्यांची शरीरं तुम्ही पहा, त्यांच्या म्हणजे ते किंवा क्रीडापटू आहेत भले की त्यांच्यामध्ये पण हे या म्हणजे तो रोनाल्डो सारखा प्लेअर आहे ज्याचं म्हणजे जादू येतो, कलाकारी त्याच्या त्या बॉलनी, फुटबॉलनी दाखवतो, इतका तो त्याचा विचार करत राहतो सतत.
तर त्याला शक्यच नाही आहे व्यसनाचं काही करणं. तर मी फुटबॉल खेळीन तर मी माझ्या विचारांनी खेळीन असा जो विचार करू शकतो, तर तसं ते आहे की मी बांधकाम करीन तर माझ्या विचारांनी करीन पासून. त्यामुळे ते निर्माणाच्या नशेत राहणं द बेस्ट चॉईस फॉर खरं आहे ह्युमन अगदी. बीइंग असं मला वाटतं. योग्य. सो थँक्यू सो मच. Thank you so much. बोलवलं आणि गप्पा इतक्या छान तुमच्याकडनं खूप शिकायला मिळालं. आपल्याला बोलवलं म्हणूया आपल्या आपल्याला दोघांना. बोलवलं. पण तू काय काय गमतीशीर फार मस्त गोष्टी सांगितल्या त्यामुळे मलाही मजा वाटली आणि थँक्यू.